64व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत 14वं नाट्यपुष्प गुंफलं समांतर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांगली यांनी। नाटकाचं शीर्षक होतं तिचे संदर्भ नसलेली गोष्ट। राजन खान यांच्या कथेवर आधारित या नाटकाचं लेखन केलं आहे डॉक्टर प्रमोद खाडीलकर यांनी, तर दिग्दर्शन पायल पांडे यांनी केलं होतं। नेपथ्य सौरभ पांढरे यांचं होतं, तर प्रकाश योजना ओंकार मोटे आणि आशिष भागवत यांची होती। पार्श्वसंगीत महेश पवार यांनी दिलं होतं। रंगमंचावरील कलाकार होते तोच्या भूमिकेत प्रताप सोनाळे आणि तीच्या भूमिकेत वैष्णवी जाधव। तिचे संदर्भ नसलेली गोष्ट हे नाटक पाहताना मन सुन्न होतं। पडदा उघडला की समोर येतं एक सुंदर नेपथ्य। भिंतीवर नीट घडी घातलेले शर्ट, टी शर्ट, त्यावर साड्यांचे त्रिकोणी आकार, खुर्च्या, दिवाणही कपड्यांचेच। हे प्रतिकात्मक नेपथ्य पाहता क्षणीच सांगून जातं की ही कथा फक्त दोन व्यक्तींची नाही, तर संपूर्ण नातेसंबंधांच्या अस्तित्वाची आहे। तो अनाथ आश्रमात वाढलेला एकाकी संयत पुरुष। त्याचं लग्न होतं खेडवळ, ट्रेनच्या आवाजालाही घाबरणाऱ्या साध्या मुलीशी। लग्नानंतरही दोघं एकमेकांपासून फार दूर असतात। 6 महिने उलटले तरी नातं अनोळखी असतं। डॉक्टर प्रमोद खाडीलकर यांचं लेखन इथं कमाल करतं। प्रत्येक संवाद थेट हृदयात उतरतो। तू सरबत केलंस, मी साखर वाढवली, असं एक साधं वाक्य किती खोल अर्थ घेऊन येतं। हळूहळू ती बदलते, कॉलेजला जाते, पहिली येते, आत्मविश्वास येतो। स्त्रीमुक्ती चळवळीत, स्त्री भ्रूण हत्येविरोधात सक्रिय होते। गरोदरपण समजतं। ती गर्भपाताचा विचार करते, पण बाळ जन्माला येतं। मुंबईतल्या मोठ्या मोर्चासाठी ती नवजात बाळाला सोडून कायमचं निघून जाते। तो बजावतो, मोर्चाला जायचं असेल तर कायमचं जा। पहिला अंक याच धक्कादायक क्लायमॅक्सनं संपतो। दुसरा अंक सुरू होतो, ती परत येते। यामध्ये खूप काळ उलटून गेलेला असतो। दोघंही थोडेसे प्रौढत्वाकडे झुकलेले असतात। आता ती पूर्ण शहरी, सुसंस्कृत, आत्मविश्वासानं ठासून भरलेली। पण घरात आता तिचे संदर्भच उरलेले नाहीयेत। नेपथ्य बदललेलं, साड्या गायब, फक्त शर्ट शिल्लक। फक्त पुरुषांचं अस्तित्व दाखवणारं नेपथ्य दुसऱ्या अंकात दिसतं। नायकानं एकट्यानं मुलाला वाढवलं आहे। तो शांतपणे म्हणतो, मी बाप होऊन वाढवलंय, तुझा काही संदर्भ येत नाही, आला नाही। लेखक इथं थेट प्रश्न विचारतात, स्त्री मुक्ती म्हणजे पुरुषाच्या छळापासून मुक्ती की पुरुषापासूनच मुक्ती? शेवट प्रचंड मार्मिक आहे। नायक तिला परत पाठवतो, म्हणतो, आता माझा मुलगा तुला ओळखणारच नाही, तो फक्त पुरुषाबरोबर वाढलाय। कदाचित तुझ्या अंगावर थुंकेल, कदाचित स्वीकारेल, मी हमी देऊ शकत नाही। ती निघून जाताना स्वतःशीच संवाद साधताना म्हणते, पुरुष महान होण्यासाठी घर सोडतो, मी सोडलं तर मी दोषी कशी? नायक एकटाच राहतो। शेवटचं वाक्य, हिशोबाचे कागद हरवले, हिशोबही हरवला कागदासहित। इथं नाटक संपतं। प्रताप सोनाळे यांचा अभिनय संयमाचा आणि अंतर्मुखतेचा उत्कृष्ट नमुना। त्यांच्या शांततेतच प्रचंड वेदना दडलेली होती। वैष्णवी जाधव हिनं खेडवळ ते शहरी असा प्रचंड प्रवास अत्यंत सहज सादर केला। दोघांचं रसायन अफलातून। प्रकाश योजना आणि पार्श्वसंगीतानं प्रत्येक भावना अजून तीव्र केली। तिचे संदर्भ नसलेली गोष्ट हे नाटक फक्त एक प्रयोग नव्हता, ते एक प्रश्नचिन्ह आहे। समाजाच्या, नात्यांच्या, लिंग समतेच्या आणि आपल्या स्वतःच्या नैतिकतेच्या समोर उभं राहणारं। 64व्या राज्य नाट्य स्पर्धेतील हा प्रयोग विचार करायला भाग पाडतो आणि शेवटी एकटेपणाची प्रचंड जाणीव करून देतो।